मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कचऱ्याच्या कंत्राटामध्ये कशा पद्धतीने घोटाळा होतोय, कंत्राटदार कशा पद्धतीने कार्टेल करतायत, त्यांनी आपापसात कशा पद्धतीने कामं वाटून घेतली आहेत आणि कोणाला कुठली कामं मिळणार आहेत हे टेंडर जाहीर होण्याच्या आधी आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं। त्यानंतर आम्ही वारंवार 3-4 वेळेला आयुक्तांना पत्र लिहिली, त्यांना भेटीची वेळ मागितली, ते आम्हाला भेटायला तयार नाही। काल जेव्हा आमचे संतोष धुरी, केतन नाईक, निलेश हे आमचे सहकारी जेव्हा आयुक्तांकडे गेले की तुम्ही आम्हाला भेटीची वेळ का देत नाही, तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की भेटायची गरज नाही, आम्ही जे काय आहे ते लिखित रिप्लाय देऊ। तो अजून तरी काय आमच्याकडे आलेला नाही। मग आम्हाला भेटायची गरज नाही असं आयुक्त म्हणतात, मग कंत्राटदारांना आयुक्ताला भेटायची गरज काय आहे हा आमचा प्रश्न आहे। आज जो व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर ते सगळे कंत्राटदार, तो गुरपाल असेल, तो श्रीजू असेल, सनी पांड्या असतील, हे सगळे कंत्राटदार आयुक्तांकडे बसले आणि त्यांना आज आयुक्त भेटत आहेत। पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जे घोटाळा उघड करतायत त्यांना भेटायला वेळ नाही आणि जे घोटाळा करतायत त्यांना भेटायला वेळ आहे। ही कुठल्या प्रकारची सेटिंग ही महानगरपालिकेत होते हा आमचा प्रश्न आहे। म्हणजे असं म्हणायचं की हे जे प्रशासन आहे हे कंत्राटदारांचे, पण तुम्हाला भेटायला वेळ देत नाही। म्हणजे जे लोकांची कामं करतात पक्षाचे पद त्यांना तुम्ही भेटणार नाही, ज्यांनी घोटाळा उघड केला त्यांना तुम्ही भेटणार नाही, आणि जे घोटाळे करतायत त्यांना तुम्ही रेड कार्पेट टाकताय। हे कुठले आयुक्त आहेत आणि कुठली महानगरपालिका आहे आणि कोणासाठी काम करते? लोकांसाठी आहे का कंत्राटदारांसाठी आहे? हे एकदा महापालिकेने पण सांगावं। आपण जो आक्षेप घेतला होता या कंत्राटदारांवर, त्या संदर्भात या आधी आपली आणि जे कमिशनर आहेत त्यांच्या बरोबर काही बोलणं झालं होतं? आम्ही त्यांना वारंवार पत्र लिहिलं, सगळा घोटाळा त्यांना एक्सप्लेन केला। त्यांना हेही आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने घोटाळा होतोय तर तुम्ही या संदर्भात आम्हाला भेटीची वेळ द्या, याची चौकशी करा। ते चौकशी करायला तयार नाहीत, भेटीची वेळ द्यायला तयार नाहीत, पत्राची उत्तरं द्यायला तयार नाहीत, आमच्याबरोबर काहीच कम्युनिकेशन करायला तयार नाही। पण कंत्राटदारांना रोज भेटतात। काल किरण दिगावकर भेटले उपायुक्त त्या कंत्राटदारांना, आज आयुक्त भेटतायत। म्हणजे अधिकाऱ्यांना ह्या लोकांना भेटायला वेळ आहे कंत्राटदारांना, पण जे लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांना तुम्ही भेटणार नाही। ही कुठली मनमानी पद्धत आहे? लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने सुद्धा मागील अनेक दिवसांपासून कचरा संदर्भात आम्ही प्रश्न उचललेले आहेत। मुंबईमध्ये ज्या गाड्या काम करतात, कचरा उचलणाऱ्या गाड्या, त्या गाड्या देखील दुरावस्थेत गेलेल्या आहेत, त्याच्यावर काम करणाऱ्या कर्मचारी देखील जीव धोक्यात आहे। त्या विषयावर तुमचं काय मत आहे? याही विषयाचं पत्र आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे, तुम्ही जो विषय सांगितला त्या विषयाचं, आणि त्याच्यासाठी पण आम्ही भेटीची वेळ, पण ते आम्हाला भेटत नाहीये। पण हे जे घोटाळे करणारे कंत्राटदार त्यांना बरोबर वेळ देतात आयुक्त। ही कुठल्या पद्धतीची लोकशाही आहे? संदीपजी, या कचरा घोटाळ्याचं एकूण व्याप्ती साधारण कितीचा? 6,500 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे सगळा, आणि ह्याचे पुरावे आम्ही आपल्याला दिले होते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। याचे पुरावे आम्ही आयुक्तांना दिलेले आहेत, पण याच्याकडे असंवेदनशीलपणे दुर्लक्ष करायचं आणि कंत्राटदारांना फेवर कसं करतायत हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध होत आहे। संदीपजी, तुम्ही एक ट्विट केले आज, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे गगराणी आमची आहे निगराणी। नेमका तो इशारा दिला, आतापर्यंत गोंधळ गेला, नेमका आता मनसेचं काय कशा नाही म्हणून तर आम्ही व्हिडिओ टाकला की आमची कशी निगराणी आहे एकदा गगराणींनी बघावं। यापुढे काय पावलं असतील? नाही, आमचा संघर्ष चालू राहील जोपर्यंत या संदर्भातली चौकशी आयुक्त करत नाहीत किंवा जाहीर करत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष या संदर्भातला चालू राहील। काल एक पाहिला मिळाला, ज्यावेळेस मनसैनिक महानगरपालिकेत पोहोचले त्यावेळेस गगराणे असून ते त्यांना भेटायला वेळ देत नव्हते, शेवटी मनसैनिकांना डायरेक्ट त्यांच्या दालनात जायला लागलं। तर एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे की आम्हाला भेटायला तुम्हाला वेळ नाही आणि कंत्राटदारांना भेटायला वेळ आहे का गगराणींना? मग तुम्ही कंत्राटदारांचे आयुक्त आहात का जनतेचे आयुक्त आहात हा आमचा सवाल आहे। आयुक्तांविरोधात तुम्ही सनदशीर मार्गाने तक्रार वगैरे दाखल काय करणार हो? आता काय डोकं फोडणार यांच्या पुढे? याची जर दखल सरकार संवेदनशीलपणे घेणार नाही तर प्रत्येक वेळेला काय डोकं फोडायचं का त्यांच्या दरवाज्यावर जाऊन?
म्हणजे मुंबईकरांचा पैसा महानगरपालिकेमध्ये जातो आणि इकडे आपण पाहिलं असेल तर कंत्राटदारांसाठीच आता महानगरपालिका आता जनतेसाठी नाही काम करत, कंत्राटदारांसाठी काम करते. म्हणजे जनतेला तुम्ही भेटणार नाही पण कंत्राटदारांना भेटणार, हेच या व्हिडिओतनं आम्हाला दाखवायचं. धन्यवाद. संदीपजी, नाशिकमध्ये जे तपोवनचं जे दूषित नाशिकच्या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष तिकडचे दिनकर पाटील साहेब आहेत, त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. निश्चित अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया आमचे जिल्हाध्यक्ष तिथले दिनकर पाटील आहेत, ते आपल्याला देतील. मुंबईमध्ये एक आकडेवारी समोर आलेली आहे. 36 दिवसांमध्ये 82 मुलं बेपत्ता झालेली आहेत. त्यामध्ये 60 मुलींचा समावेश आहे. लहान मुलं सध्या बेपत्ता होतात, कारण सापडत नाहीये. कसं पाहता या विषयाकडे? मला वाटतं गंभीर विषय आहे. आणि आता आपले प्रतिनिधी नागपूरला बसलेले आहेत सगळे आमदार, हे काय करतायत तिथे? मला असं वाटतं या प्रश्नांवर चर्चा होणं आवश्यक आहे. हुरडा पार्ट्या तर होत राहतील, बाकी चर्चाही करा. विधानसभा अध्यक्ष गाणी गाताना दिसतात पण या गंभीर विषयांवर चर्चा करताना दिसत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.